माननीय जिल्हाधिकारी महोदय, उपस्थित ज्युरीचे सर्वच मेंबर्स, सर्व 9 विषयाशी निगडीत असलेले ज्यांनी हे विषय या ठिकाणी मांडले त्या सर्वांचं, उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, समोर असलेले विविध क्षेत्राशी जोडलेले सर्वच मान्यवर, माता भगिनी, आणि ही बैठक हा संवाद आयोजन करत असताना आज जागतिक युवा दिवस आहे असंही आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण जर आजच्या बैठकीतला एक मूळ भाग जर पाहिला, 50% हे युवकांना ह्या बैठकीमध्ये आपण त्यांना समाविष्ट केलेले, जे की पुढचे भविष्य म्हणून आपले राहणार आहे. ज्यावेळेस सुरुवात झाली, अनेकांनी सांगितलं की हे दिवसभर शक्य आहे का, होऊ शकतंय का, असाही प्रश्न आला. अनेकांच्या मनामध्ये विविध शंकाही होतात. ठीक आहे भैया, तुम्ही चालू केलात, पुढं कसं? मी ज्यावेळेस वेगवेगळ्या मंडळींची चर्चा केली आणि खूप जणांनी या विषयाच्या अनुषंगाने माझ्यापर्यंत शंका व्यक्त केली. आताच ननंदकर साहेब जात असतानाही त्यांनी म्हटले, साहजिक आहे की ह्याच्या पुढचं काय, पुढं होणार काय. किमान त्यांनी मला एवढी लिबर्टी दिली की 2 वर्षाची लिबर्टी देऊन गेली. ते मी असं म्हणणार नाही, कारण तो त्यांचा मागच्या 35 वर्षातला अनुभव आहे. म्हणजे अनेक 35 वर्षामध्ये पत्रकारितेमध्ये काम करत असताना एखाद्या विषयाची सुरुवात होती, त्या विषयाला पुढं ते विषय जातो का नाही, हा अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो. सहज एक 2-3 जण त्या दिवशी पत्रकार परिषद झाल्यानंतर मला विचारले, भैया तुम्हाला आम्ही ज्या पद्धतीने मागच्या 20 वर्षापासून पाहिलेलं आहे, आक्रमक, एखाद्या विषयाच्या अनुषंगाने एखादा विषय पकडला त्याला लावून धरणं, हाच विश्वास पत्रकारांनी दिला. तुम्ही एखादा विषय घेतला की त्याला शेवटपर्यंत लावून धरतात, पण हा तुमच्या स्वभावातला हा विषय कसं तुम्ही करणार आहात? मी त्यांना सांगितलं की एक सुरुवात करू. जे वाटलंय मला 20 वर्ष आपण काम करत असताना, कुणीतरी एक पाऊल उचलायला पाहिजे, हा प्रयत्न करतोय. जो अनेक जणांच्या मनामधला जो शंकेचा विषय, मी एक उदाहरण देऊन मी माझी सुरुवात करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, युवकांचे आयकॉन हे आपण युवकांनी अनेक जण त्यांना आयकॉन त्यांच्या जीवनामध्ये मानत असतील, मी व्यक्तिशः मानतो, ते म्हणजे स्वामी विवेकानंद. एखाद्या विषयाला यशाकडे जर घेऊन जायचं असेल तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिला म्हणजे आयडिया, प्लॅन, म्हणजे जे विचार येतात. दुसरा विषय जो महत्वाचा असतो, जे आलेले विचार असतात, जे आयडिया असतील, त्याला कागदावर उतरवणं, हा त्याचा दुसरा टप्पा असतो. आणि तिसरा टप्पा जो त्याला यशाकडे घेऊन जायचा असतो, तो इम्प्लिमेंट करणं, हा त्याचा टप्पा असतो. जे लोक माझ्याशी अनेक वर्षापासून निगडीत आहेत, त्यांना माहिती आहे की भैयाचा जो स्ट्रॉंग होल्ड आहे तो म्हणजे इम्प्लिमेंट करण्याचा माझा स्ट्रॉंग होल्ड आहे. एखादी गोष्ट ठरवली तर शेवटपर्यंत त्याला घेऊन जाणं, आणि जोपर्यंत घेऊन जात नाही तोपर्यंत शांत आपण बसत नाही. आलेली जी आयडिया होती, जे विचार होते, ते विचार मी आपल्या समोर मांडले. मागच्या 10-15 दिवसापासून एका दिवसात ही आपली बैठका झालेत असं नाहीये. पण आलेले विचार, दुसरा टप्पा, त्याला आपण कागदावर त्याला उतरवलंय, आणि तिसरा टप्पा जो असणार आहे त्याला इम्प्लिमेंट करणं, असा म्हणजे त्याला खालीपर्यंत घेऊन जाणं, हा आपला तिसरा टप्पा असणार आहे. राजकीय जीवनामध्ये राहिल्यामुळं एका गोष्टीचा मला जो 20 वर्षातला चांगला अभ्यास जो झालाय, तो म्हणजे टायमिंग. शैलेजी, कोणत्या वेळेत कोणता निर्णय घ्यायचा, एवढं मला फार चांगलं समजतंय.
आमचंच सरकार आहे किंवा कुणाचंही जरी सरकार असलं, ते सरकार रामभाऊ मान्यता कधी देतो? टायमिंगवर मान्यता देतो. आज हे जर आपण 24-25 मध्ये घेतलं ना, तर 29 ला गेलं असतं. आज हे आपण 23 मध्ये घेतोय, म्हणजे 24च्या आधी आपल्या सर्व गोष्टीला शासनाला मान्यता द्यावाच लागते. पर्याय नाही राहत, नाहीतर लातूरचे लोक नाराज होतील. आज पाठक साहेब, किती वर्ष झालं तुम्ही सरकारमध्ये काम करतात? काम केलं 27 वर्ष, आज रिटायर झाले. त्यांचं डिपार्टमेंट मला माहिती आहे. त्यांनी मराठवाड्यामध्ये जरी अधिकारी म्हणून काम केलं असेल, खऱ्या अर्थाने मी आवर्जून मराठवाड्याच्या लोकांचा मी आज इथं उल्लेख करतो, नेतृत्वाचा. पहिले मंत्री मॅडम आपल्या लातूर जिल्ह्याचे देवीसिंग चव्हाण गुरुजी होते. शिक्षण मंत्री होते निजामकालीन सरकार. आणि आज जे शिक्षणाचं पॅटर्न म्हणतोय ना, त्याच्यामध्ये वेद या विषयावर रशियामध्ये आपल्या देशाच्या वतीने त्यांनी रिप्रेझेंटेशन केलं. विकासाची भूमिका, अभ्यासू नेतृत्व. स्वर्गीय शिवाजीरावजी पाटील निलंगेकर साहेब इरिगेशनला आपण काम केलं. त्यांनी पाहत असताना, शैलेशजी, हे मराठवाड्याची माती आहे. इरिगेशनचे जे प्रोजेक्ट्स आहेत, महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक जर कोणत्या भागामध्ये केले असतील, ते निलंगेकर साहेबांनी त्या काळामध्ये महाराष्ट्रातले. आणि मला त्या दिवशी देवेंद्रजी म्हटले, आमच्या पश्चिम महाराष्ट्रातला जो प्रकल्प आहे, ते निलंगेकर साहेबांनी त्या काळात इरिगेशनचे मंत्री असताना मान्यता दिली. आणि लातूर जिल्ह्यामध्ये पण मांजरा असेल, उजनीचं खोरं असेल, या सगळ्या खोऱ्याला, तेरणेच्या खोऱ्याला असेल, मान्यता त्यावेळेस त्यांनी दिली. त्यांनी महाराष्ट्रावर प्रकल्प केले. तेरणेच्या काठचे शेतकरी कोणी आहेत का इथं? त्या काळामध्ये पाटील निलंगेकर साहेबांवर चिखलफेक झाली का नाही? म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्यावर चिखलफेक झाली. आणि ज्यावेळेस पूर्ण तेरणा प्रकल्प पूर्ण झाला, त्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. हेच हे आपलं लातूर जिल्हा आहे, हेच आपलं काम. अनेकांनी थांबवायचा प्रयत्न केला. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब महसूल विभागात असेल, विविध विभागात असेल, एक मोठं योगदान या जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांच्या माध्यमातून मिळालं. आपल्या सर्वांना माहिती आहे, आजही दिल्लीमध्ये गेल्यानंतर एक सुसंस्कृत आणि संस्कृतीला जपणारं नेतृत्व म्हणजे माननीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब या आपल्या जिल्ह्याने दिले. हे अशा सर्व नेतृत्वाने एक चांगलं आणि एक चांगलं वातावरण या भागामध्ये राहिलेलं. मला अजून माझ्याकडनं एक खरं महत्वाचं नाव, स्वर्गीय केशवरावजी सोनवणे साहेब, एक मोठं नाव. आज लातूरमध्ये एक घंटी वाजली की लातूरचा व्यापार उभा टाकायचा. ज्यांनी लातूरची सूतगिरणी उभा केली, ज्यांनी डालडा फॅक्टरी उभा केली, ज्यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक उभा केली, हेच ज्यांनी सहकार क्षेत्राला एक चळवळीचं रूप दिलं, हेच आपल्या लातूरमध्ये असणारे सर्व नेते. आणि अशा लातूरला आपण प्रगतीकडे पुढे घेऊन जात असताना कोणतीही राजकीय भाव मनामध्ये न ठेवता आपण हा एक प्रयत्न या ठिकाणी सर्वजण करत आहे. शेवटी जायचंय कुठं? मी आज आपल्या सर्वांकडनं या समारोप सत्रामध्ये एवढ्याच गोष्टीची मागणी करणार आहे. आपल्याला पाहिजे पाणी. सारांश मी काढला. पाणी
एज्युकेशन आणि रोजगार हे तीन गोष्टी परत ज्युरीकडनं तर विषय येतीलच आमच्याकडं, पण हे तीन गोष्टी महत्वाचे आहेत. एज्युकेशनमध्ये सर्वच आलं, साहित्यिक आलं, सर्वच आलं, हेल्थ आलं, सर्वच आलं. एज्युकेशन हे आपलं ह्या आपल्या भागासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे एज्युकेशन आहे, पाणी आहे आणि रोजगार आहे. या तीन गोष्टीसाठी आपल्याला लोकांपर्यंत जावं लागेल, लोकांना सांगावं लागेल, लोकांपर्यंत ह्या विषयाचं जागर लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. आणि जागर आणि लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी लातूरला पाणी किती लागणार आहे हे सांगायची गरज आहे का नाही? मी सरकार दरबारी काम करतो, मॅडम सरकार दरबारी काम करतात, माननीय पाठक साहेब इथं काम केलेले आहेत, अनेक अधिकारी आहेत. आज जर मी आपली बैठक झाली, ह्याचं एक निवेदन तयार केलं, व्यवस्थित ड्राफ्टिंग केली आणि सरकारला जाऊन मी एखादं कागद सादर केलं, रोज 1 लाख कागद येतात, त्याच्यापैकी माझं एक राहणार आहे. पण त्या मागणीला ओळख जर निर्माण करून द्यायची असेल, सरकारला त्या मागणीकडे बघण्याची आपल्याला परिस्थिती निर्माण करायची असेल, तर ती जनजागृती होणं हे सर्वात महत्वाचं आहे. हा विषय सुरुवातीला शैलेशनी सांगितल्याप्रमाणे 5 लोकांपासून सुरुवात झाली, ते 50 लोकांपर्यंत गेली, ते आज ह्या इथं समोर असलेले 500 लोक आहेत. आणि ह्या 500पासून हे आपल्या जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे 25 लाख, या प्रत्येकाच्या कानापर्यंत जायला पाहिजे. त्यांना हे लक्षात यायला पाहिजे आपल्या जिल्ह्याची मागणी काय. पाणी ही आपली मागणी आहे, एज्युकेशन आपली मागणी आहे आणि त्याच्यानंतर रोजगार ही आपली मागणी. मग पाणी कसं मागायचं? आपली मान्यता असेल तर शेवटी आपण हात वर करून त्याला आपण मान्यता देऊ. 90 TMC पैकी जे 90 TMC मराठवाड्याला देण्याचा जो निर्णय होणार आहे, त्यापैकी सोर्स मध्येच वाटा व्हायला पाहिजे, ही आपली प्रामुख्याने मागणी असणार आहे. लातूरला तुम्ही मराठवाड्यामध्ये एकत्रित पाणी देण्यापेक्षा जिल्हा न्याय प्रत्येक जिल्ह्याला किती वाटा देणार आहे हे सरकारने त्या 90 TMC मध्ये ठरवायला पाहिजे, ही पहिली आपली मागणी असणार आहे. मान्य ज्यांना मान्य त्यांनी हात वर करून, 500 लोकांना मान्य. आता हे 25 लाख लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जायचंय की आम्हाला जे मूळ स्रोत आहे, जे सोर्स आहे पाण्याचा, त्या पाण्याच्या सोर्स मध्ये आमच्या अधिकारातलं हक्काचं पाणी तिथं तुम्ही राखून ठेवा, हे आमची पहिली मागणी असणार आहे. एज्युकेशनच्या बाबतीमध्ये सोपा प्रश्न आहे. अजित बोलत असताना म्हटला किती डॉक्टर्स देतो आपण वर्षाला? 2200 डॉक्टर. आपण एक रिसर्च करू, 2200 डॉक्टर्स एव्हरी इयर मॅडम दिस लातूर गिव्स. मग एम्स कुठं व्हायला पाहिजे हो? आमच्यापेक्षा कुणी एक जरी डॉक्टर जास्त दिला तर तिकडे देऊ. बरोबर आहे आनंदजी? We give 2200 doctors. So we have that right. We have that potential. We have that capacity. आणि आमचा भाग हा मी सुरुवातीला जसं म्हटल्यासारखं ज्ञानाची खाण आहे. We have minds of knowledge. So why should not AIIMS be in Latur? हे आमचा मागणी नाही, हे आमचा हक्क आहे, हा आमचा अधिकार आहे, हे आपल्याला सांगावं लागणार. IIT इंजिनियर्स 2200 डॉक्टर आहेत म्हटले, इंजिनियरचं गणित तरी आहे का आपल्याला? हा फक्त साहेब इंजिनियर्सची संख्या. आज त्या पिंपरी चिंचवड मध्ये आपण जावा, IIT चा एक ग्रुप आहे US मध्ये,
म्हणजे IIT चे जे मुलं जे पासआउट झाले, जे जॉब करतात, जे तिथं सर्व जॉबमध्ये आहेत, त्यांचा ग्रुप आहे कुठं, अमेरिकेमध्ये. त्या ग्रुपचा ते दरवर्षी एकाला ते प्रमुख बनवतात. मागच्या 4 वर्षापासून त्या IITच्या ग्रुपचा प्रमुख हा लातूरचा मुलगा आहे, बिराजदार नाव त्याचं, किल्लारीच आहे. ही क्षमता आहे लातूरची. आम्ही इंजिनियर्स देतो, आम्ही डॉक्टर्स देतो, मग IIT आम्ही का मागायला नको? आतापर्यंत आम्ही मागत असताना आम्हाला कळलंच नाही काय मागायचं, खरंच कळालं नाही. आणि काय मागायला पाहिजे ना, मला कधी कळालं माहितीये का? आमची एक बैठक होती, देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी आमची बैठक घेतली होती महाराष्ट्राच्या कोर कमिटीची. एक उदाहरण देतो, फार सुंदर उदाहरण आहे, प्रत्येकाला मोटिवेट करणारं उदाहरण आहे. 2014ची निवडणूक झाली, निकाल लागले आणि मुंबईला त्यांचा पहिला प्रवास होता आणि मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या काही कोर लोकांना एकत्रित बोलवलं आणि त्यावेळेस त्यांनी बैठक होती. त्याच्यात सहज विचारलं, एकाने विचारलं की त्यावेळेस आपलं धोरण काय होतं, 272+, बरोबर आहे ना? आपण घोषणा काय होती, 272+. मी विचारलं की हा फिगर आला कुठून? भाजपनी तर आजपर्यंत कधीच एवढ्या जागा जिंकल्या नाही, पण नेमकं 272+ फिगर आला कुठून? मग ज्यावेळेस हे इलेक्शनच्या पूर्वी सर्वजण प्रमुख लोक बसले होते, एक आपल्याला घोषणा द्यायची होती, तर कोणी सांगत होतं की आपल्याला सर्व बहुमत मध्ये आपल्याला जाण्यासाठी जो फिगर लागतो त्याच्यातल्या भाजपच्या हायएस्ट ज्या आजपर्यंत जे जागा आलेल्या आहेत, 124, 122 जास्त, 186 ते प्लस 186+ असं सर्वांनी फायनल ठरलं. मोदी साहेबांनी म्हटलं आपल्याला सत्ता स्थापन करायला किती लागतात, तो 212. त्यावेळेस त्यांनी सांगितलं 272 कसं आलं. विचारच करायचा आहे ना, तर कसा विचार करायला पाहिजे, त्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितले, ते मनात बसलं आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा विचार आपण पुढे घेऊन जाऊ. त्यांनी म्हटले, त्यांनी प्रचारक असताना रेल्वेमध्ये प्रवास करत होते आणि रेल्वे स्टेशनला थांबल्यानंतर एक बाहेर एक भिकारी होता, तो असं भीक मागून खात होता. त्यांनी एक पाव आणला कुठून तरी मागून आणि असा हात केला होता आणि त्या हातामध्ये एका हातात पाव होता, असं लावायचं आणि पाव खायचं. मोदी साहेबांना त्यावेळेस ती उत्सुकता वाटली, अरे याच्या हातामध्ये तर काहीच नाहीये आणि हा पाव घेतोय आणि असं लावतोय आणि खातोय. आणि त्यावेळेस त्यांनी त्या उत्सुकतेपोटी खाली उतरले, त्या माणसाजवळ गेले, त्याला विचारले, अरे बाबा तेरे हाथ में तो कुछ भी नहीं, तो ऐसा लगा कि क्यों खा रहा है? तुमका साहब पाव ऐसे ही खाने में मजा नहीं आता, तो मैं सोच रहा हूँ कि मेरे हाथ में नमक है, मैं नमक लगा के खा रहा हूँ. मैं त्यांनी म्हटले, अरे बाबा सोचने का ही है तो नमक क्यों सोच रहा है? घी है सोच, दाल है सोच, कुछ तो बड़ा सोच. अरे जर मागायचंच आहे तर 90 TMC पाण्यापैकी 22 TMC, 25 TMC. गव्हर्नमेंट इंजिनियर कॉलेज, हे मागायची मागणी झाली का हो? मागायचं तर IITच मागायला पाहिजे. मेडिकल कॉलेज मागणं आमच्याकडे 2 आहेत. मागायचं तर एम्सच मागायला पाहिजे. ही भूमिका आपण सर्वांनी आजच्या बैठकीतून ठरवली. आणि त्याचबरोबर एक प्रामुख्याने भूमिका, केंद्रीय विद्यापीठ. अनेक वर्षापासून हा विषय वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत. सेंट्रल युनिव्हर्सिटी आज लातूरमध्येच होणं गरजेचं आहे. मराठवाडा आहे, वंचित भाग आहे. आज प्रत्येक जण, मी देवेंद्रजींना भाषणात बोलत असताना आम्ही बैठकीत बोलतो की वंचित भाग तर आमचा पण आहे. म्हटलं पुढच्या वेळेस तुला देत असताना तू रेल्वेचा कोच कारखाना मागितला, दिला का नाही तुला? म्हटलं दिला. शैक्षणिक आम्हाला गरज आहे. म्हटलं आमच्याकडे पण गरज आहे. म्हटलं तुम्ही मागणी, म्हटलं तुम्ही या आता. केंद्रीय विद्यापीठ, मी त्यांना सांगितलं केंद्रीय विद्यापीठ
हा लातूरकरांचा अधिकार आहे, लातूरकरांना मिळालाच पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते. आगामी काळात केंद्र सरकार निर्णय घेणार आहे, पण मागत असताना आपली मागणी राहायला पाहिजे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी, रोजगार, ह्या सर्व गोष्टी जर आपल्याकडे आल्या तर त्याच्यातून रोजगार निर्माण होणार आहे. त्याच्यातून आपल्या मुलांना याच भागामध्ये पाणी जर आलं, आपल्या शेतींचा दर्जा आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येणार आहे. विमेन एम्पॉवरमेंटच्या बाबतीमध्ये जो विषय आता आपण झाला, ही मान्यता आपल्याला घ्यावं लागेल, बदल करावा लागेल. या बैठकीच्या नंतर माझ्या हातामध्ये माझा तालुका आहे, मी ज्या भागाचा आमदार आहे. उद्यापासून मी गेल्यानंतर जर पहिलं काम काय करणार असेल तर ज्या आमच्या शासकीय कार्यालयामध्ये महिलांसाठी शौचालय नाही, मी ज्या विधानसभेचा आमदार आहे तिथं पहिलं ते बोर्ड काढल आणि तिथं महिलांचं शौचालय बनवल, हे मी आपल्याला आवर्जून सांगतो. मॅडम, आपल्याला त्याला काय ऑब्जेक्शन नसतं जिल्हाधिकारी. ही भूमिका पाऊल उचलायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, हे आपण सुरुवात करायला पाहिजे. आणि हे 2-3 जे विषय आहेत, हा आपल्याला जनरेटा आपल्याला तयार करावा लागेल. गणेश चतुर्थी येते आहे का नाही? गणेश चतुर्थी, गणेश चतुर्थीमध्ये मोठमोठे मंडप असतात, मोठमोठे देखावे केले जातात. मग काय हे देखावे लातूरची मागणी सांगणारे होऊ नयेत. प्रत्येक देखाव्यामध्ये सरकारने दखल घ्यायची असेल, प्रत्येक गणेश मंडळाला आपण विनंती करू की यावेळेस आमचा गणपती सरकारकडे एकच मागतोय, आम्हाला एम्स पाहिजे, आम्हाला IIT पाहिजे आणि आम्हाला आमच्या हक्काचं अधिकाराचं पाणी पाहिजे. हे आपल्या गणेश मंडळाच्या माध्यमातून आपण सांगायला, आपण जाऊ त्यांच्यापर्यंत. जनजागर यात्रा अशीच होत नाही. मला विचारले, रामभाऊ कसं जाणार आहात भैया तुम्ही लोकांना सांगायला? मला विचारले त्यांनी, तुम्ही कसं जाणार लोकांना जागृत करायला? रामभाऊ 5 जणांपासून सुरुवात केली. ज्यावेळेस आपण 2 होतो त्यावेळेसचे साक्षीदार तुम्ही आहात. लोक मला वेड्यात काढायचे राजकारणातल्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसात. माझं वय 21-22 होतं. हा काय म्हटले, हे पोरं 10-12 पोरं घेऊन निघालाय. चाकूरकर साहेब समोर होते, यांनी पॉलिटिकल डेथ करून घेतोय. आत्मविश्वास होता, विश्वास होता, निश्चित होता आणि प्रामाणिक भावना होती. प्रामाणिक भावना आजही मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो, प्रामाणिक भावना आहे. जनजागरण आपल्याला करायचे, लोकांपर्यंत जावं लागेल. त्यांनी विचारले कसं जाणार? मी म्हटलं मोटरसायकलवर जाणार. म्हणजे किती दिवस जाणार? मी म्हटलं जोपर्यंत जेवढे गणेश मंडळ आपल्याला कव्हर होत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्व तरुण मिळून. अजितराव तयारी आहे? हा आहे ना? 3 आठवडे मोटरसायकलवर काढायचे आपल्याला. हा, गाडीत बसायचं. काय करायचं? गाडीत बसायचं. तयारी आहे ना? टेन्शन लागले. तुमची तयारी असू का नसू, पुढच्यांची तुमची तयारी आहे का नाही, ह्यांच्यावरच आपलं आयुष्य, नाही तर आपलं काहीच खरं नाही. त्यामुळं त्यांनी जसं म्हणताल तसं जर तुम्ही चाललात तर येणाऱ्या काळात आपण टिकू शकतो, आणि नाहीतर आपल्याला खाली जाऊन बसावं लागेल. हे लक्षात घ्या. पुढच्या जनरेशनला आपण जे मेहनत करतो हे आज आपल्यासाठी मेहनत नाहीये. मला परत पिंपरी चिंचवडला गेल्यानंतर मला माझी तिथली लोकसंख्या वाढवायची नाहीये. तिथल्या लोकांनी इथं यायला पाहिजे. परत एक छोटंसं स्वप्न आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या पण मंडळींना वाटायला पाहिजे माझ्या मुलीला मराठवाड्यामध्ये दिलं तर तिचं कल्याण होईल. हे चित्र आपल्याला निर्माण करायचंय, ह्याच्यासाठी बैठक आहे. आणि आम्ही पूर्ण गणपतीचा काळ मोटरसायकलवर आम्ही त्याची नोंदणी करणार. नोंदणी करायला चालू करू. पाटील तयार आहे? आप्पा तयार आहे? हा, सगळेच तयार आहेत. हा, आता जर निघालो मोटरसायकलवर आज इथून बाहेर, किमान 5, 10, 25, 50
आणि हे कशासाठी करायचंय? हे बघा, जाऊन सरकारला निवेदन देणं फार सोपी गोष्ट आहे. सरकार तुमच्यापर्यंत येऊन लातूरकरांचं निवेदन घ्यायला पाहिजे. हे वातावरण आपल्याला बनवावं लागेल, हे चित्र आपल्याला बनवावं लागेल. ह्या गोष्टीतून आपण का लातूरची मागणी आहे? लातूरला पाणी पाहिजे. काय पाहिजे? आपण काय मागतोय? स्वतःसाठी नाही ना, माझ्या मुलांच्या भविष्यासाठी. इथं बसलेले जेवढे मंडळी आहेत, आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारा. आपण आपल्या मुलाला शिकवल्यानंतर त्याला लातूरमध्ये रोजगार मिळेल असं काम आहे का? तो त्याला घर सोडून जावं लागणार आहे. शिकवल्यानंतर आपला मुलगा, कुणाचाच मुलगा, अरे भाऊ इथं नाही जॉब, संभाजीनगरला जावं लागेल. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी. बरोबर आहे चिंचोलीकर साहेब? आज आपले मुलं शिकले, पण कुणी इथं जॉब आणून आणण्याचा प्रयत्न झाला का? तो तिथं तसं इकोसिस्टम करता आली आहे का? नाही. आणि हे योग्य वेळ, योग्य टाइम आहे. त्यावेळेस आपल्याला आपली भूमिका मांडावं लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल, लोकांना सांगावं लागेल की ह्या भूमिकेसाठी आपल्याला त्या ठिकाणी मागणी करायची. माझी विनंती असेल, फार शांततेत, व्यवस्थित, प्रॉपरली, व्यवस्थित, एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने विषय जर लोकांपर्यंत येऊन गेले तर लोकही त्याला पाठिंबा देतील. गणेश चतुर्थी जो 9 दिवस 10 दिवस त्याच्या आधीचे जर पाहिले, सर्व गणेश जे मंडळ आहेत त्यांच्यापर्यंत जाऊ, त्याच्यानंतर एकत्रित सर्वात मते जो निर्णय होईल. मी बसत असताना चर्चा केली, माझ्या मनामध्ये माझं कॅल्क्युलेशन चालू होतं. सरकारचं लक्ष कसं वेधता येईल? लक्ष वेधल्याशिवाय होणार आहे का हो मामा? नाही. चिंते मामा, लक्ष वेधावं लागल. काय मागणी आहे लातूरच्या युवकांची? काय लातूरचा तरुण मागतोय? मी असे एकत्रित किमान एक 5-25 हजार लोक सहज जमा करू शकतो, त्याला अर्थ नाहीये. पण लातूरचा 25-50 हजार युवक जर रस्त्यावर आला, एका दिशेने गेला आणि ही आमची मागणी जर त्या ठिकाणी दाखवली, तर सरकारला विचारावं लागेल. सरकार इथपर्यंत येईल आणि त्याची दखल घेईल. गणेश चतुर्थीच्या काळामध्ये लोक जागर करू, लोकांपर्यंत पोहोचू, आणि एक दिवस असा निश्चितपणे ठरवू की त्या दिवशी लातूरमधून आम्ही फिगर्स काढले, आकडेवारी काढले, प्रत्येक गावातून 4-5 जर मोटरसायकल जर ठरवल्या तर 25,000 मोटरसायकल लातूरमधून आम्ही तुळजापूर पर्यंत जाऊ आणि सरकारचं लक्ष आम्ही वेधू. सोपं नाहीये, पण लक्ष वेधण्यासाठी तुम्हाला, सरकारला लक्ष वेधण्यासाठी काय ना काय असं करावं लागेल. इथं बसून हा निर्णय होऊ शकणार नाही. आणि वेळ अशी आली आहे, टायमिंग आहे, टायमिंग साधावं लागेल सरकारकडनं. जर नाही तर आपल्या, हे बघा, मी सरकारमध्ये आजही मी आवर्जून सांगतो, आजही आवर्जून कुणीही कोणता अधिकारी समोर यावं, मला आकडेवारी दाखवा. पाठक साहेब साक्षीला आहेत. आज लातूरच्या हक्काला, नशिबाला एक थेंब पाणी आहे का? नाहीये. जे काही आहे हवेत आहे, जे हवेतलं आहे ते जमिनीवर आणायचंय आणि तुमच्या शेतापर्यंत घेऊन जायचंय. ही भूमिका आपल्याला ठरवावं लागेल. त्यासाठी आपण नाही तर आम्हालाही पश्चिम महाराष्ट्राच्या समोर अनेक वर्षासारखं नतमस्तक व्हावं लागेल. त्यांनी काय चुकीचं केलं नाही, त्यांनी त्यांच्या भागासाठी केलंय. पण आपण करत असताना आम्ही मागायला कुठं कमी पडलोय असं आपल्याला वाटू नये. आणि कुठं लातूरच्या स्थलांतरामध्ये, लातूरच्या बेरोजगारीमध्ये आम्हीही त्याचे पापी आहेत असं आमच्यावर कधी असा शब्द येणार नाही, असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. माझी आपल्या सर्वांकडनं शेवटी एवढीच मागणी असणार आहे, अपेक्षा असणार आहे. 20 वर्ष आपण सर्वांनी मला आजमावलंय. इथं बसलेले कुणी पक्षीय मंडळी नाही आहेत, काही असतील, पण आपण जवळून मला आजमावलंय, पाहिलेलं आहे. कधीही आजपर्यंत दिलेला शब्द आपण कधी वापस घेतलेला नाही किंवा फिरलो नाही किंवा बदललो नाही. आज लातूरकरांना हा शब्द देतो की जे वाहून जाणारं पाणी असेल, जे विद्यापीठ असतील, एम्स असतील, IIT असतील, हे जिथपर्यंत घेऊन जायचंय तिथपर्यंत प्रामाणिकपणे हा प्रश्न घेऊन जाईल आणि लातूरला या माध्यमातून कसा न्याय देता येईल असा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेल.
परत एकदा आपण सर्वजण उपस्थित झालात. हे चालू राहणारं प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. प्रत्येकाला आजच्या चर्चेतले नोट पॉईंट्स मी आपल्या सर्वांना मेल करल, व्हॉट्सॲप करल आणि बारकोडही आपण दिलेला आहे. आपण त्याचं बारकोड स्कॅन केल्यानंतर आपल्या सूचना असतील त्याही सूचना आपण आमच्यापर्यंत देऊ शकतात. खरंच अनेक जणांनी असं सांगितलं होतं, एवढ्या वेळ कुठं बसतात. खरंच कौतुक. कुठंतरी आपल्या मनामध्ये हे लातूरबद्दल असलेली पोटतिटकी आहे, त्या गावाबद्दल असलेली पोटतिटकी आहे. आणि हे बघा, आपलं काही खरं नाही, आपण जिथपर्यंत तोपर्यंत. पण पुढच्या मुलांसाठी आपण कष्ट कुणासाठी करतो? स्वतःसाठी करतो नाही, आपल्या पोराबाळांसाठी करतो. आजही जे करायचंय हे कुणा आपल्यासाठी करायचं नाही, तर लातूरच्या भविष्यासाठी करायचंय. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. वंदे भारत.